आणि त्या स्पर्धेला लागणारी मेहनत खऱ्या अर्थानं जे आयोजक असतात त्यांनाच मात्र माहीत असते. गेले कित्येक रात्र मात्र त्यांच्या डोळ्याला झोप नसते की स्पर्धा कशी होणार, ती यशस्वी कशी होणार, त्या स्पर्धेला लागणारं सर्व काही व्यवस्थितरित्या मात्र अगदी या स्पर्धेला द्यायचं असतं. त्यासाठी मात्र त्यांचे प्रयत्न, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून, या संपूर्ण कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून करूया सहर्ष असं स्वागत. आणि जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील चौथी मॅच सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांना फाईट करते राजेश 11. एक मॅच लूज झालाय, खऱ्या अर्थाने एक मॅच पराजित झाल्या सह्याद्री वॉरियर्स. तर एकीकडे तुम्ही पाहताय राजेश 11 ही टीम डीजी वॉरियर्स या टीमला पराजित करून मात्र विजयी झाली आहे. दोन्ही टीम मध्ये ही मॅच आपण पाहतोय, महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. एकीकडे आपण पाहतोय ना की मोहन पारदी आहे, तर दुसरीकडे तुम्ही पाहताय शंकर पारदी. हे युद्ध आणि हे बॅटल खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं असणार आहे. दोन्ही ही खेळाडू खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्याच कॅपेबलचे आहेत, म्हणजे अगदी मोठे खेळाडू आहेत या कर्जत टेनिस क्रिकेट मधले. अगदी ॲग्रेसिव्ह नाव आहे दोघांचीही. आणि जर पाहायला गेलं तर आता हे बॅटल कशा प्रकारे रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल याच्याकडे देखील जाऊया. अंपायर सिग्नल इथून मात्र मॅच ऑन होती आहे. पहिले षटक घेऊन आलाय मोहन पारदी. कट करायचं होतं, बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थांबवलं जात आहे. बॅकअप नाहीये पाठीमागे. गोलंदाज मोहन पारदीला देखील माहिती आहे, त्यासाठी मात्र स्वतःला थांबवलं आणि इथून एक सिंगल रन मात्र धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि जबाबदारीचं षटक या टीमचा कॅप्टन घेऊन आलाय. आडव्या बाट मधून अगदी आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट मधून चेंडू निघालाय डीप मिड विकेट मध्ये. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव. चांगलं बॅटल आहे, सन्मान दिला जातो पहिल्या गोलंदाजाला, कारण की गोलंदाज त्या कॅपेबलचा आहे, त्या ताकदीचा आहे, त्याच्याकडे ती विविध गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. अशा गोलंदाजाला सन्मान खऱ्या अर्थाने दिला गेला 2 चेंडूंवरती. त्यानंतर आडव्या बॅट मधून हा फटका सजवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या मॅच मधली महत्वपूर्ण विकेट शंकर पारदीला मात्र परतावलाय. मोहन पारदीना पहिली विकेट डीजे. पहिला हादरा आपण पाहतोय राजेश 11 या टीमला शंकरच्या स्वरूपामध्ये. मोठी विकेट आहे खऱ्या अर्थानं. शंकरकडे भरपूर सारा अनुभव होता आणि शंकर देखील एक आक्रमक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याची विकेट अगदी सस्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 1 रन त्याच्या बॅटमधून आला आणि मात्र विकेट देऊन बसला. आक्रमक आक्रमक व्हायचं होतं आणि तिथे मात्र बाद देखील झालाय. यावेळी अगदी शॉर्ट चेक केलाय सॉफ्ट हँडनी कव्हरला, शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. एकच धाव. काय गोलंदाजी साकारतो पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मोहन पारदी. जो अनुभव आहे ना, मोठ्या मोठ्या मॅच हा खेळाडू देखील आपण खेळताना पाहितला. अगदी ओपन लॉट्सला देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहितला आणि त्याचा खेळ आपण सातत्यपूर्वक पाहत आलो आहे. हा चेंडू बॅक टू द बॉलर, आणखीन एक निर्धाव चेंडू. वाक्याने झोक अशी गोलंदाजी, ज्या कामासाठी खऱ्या अर्थाने त्याच्यावरती विश्वास दर्शवलाय ना संघ मालकानं, त्या विश्वासाला साजेशी अशी कामगिरी या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये करतोय. हा फटका हवेमध्ये खेळलेत, क्षेत्ररक्षक फार दूर आहेत, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा दर्जेदार षटकार. षटक क्रमांक पहिला इथून समाप्ती झाल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 9 वरती. 5 चेंडू अप्रतिम हाताळले होते गोलंदाज मोहन पारदीनी, परंतु शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला फलंदाज योगेशच्या बॅटमधून, जो सलामीला गेलाय. खऱ्या अर्थानं संपूर्ण जबाबदारी आता बॅटिंग करणाऱ्या राजेश 11 या टीमची. योगेश आणि भालचंद्र
या दोन फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं मागच्या मॅचमध्ये देखील भालचंद्र अगदी सेकंड डाऊन पोझिशनमध्ये आला होता. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला होता आणि त्याच्या बॅटमधून रन्स देखील आले होते. या मॅचमध्ये देखील तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि इथून आता संघाला गरज आहे, इथून चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे. त्यासाठी मात्र भालचंद्र आणि योगेशची बॅटिंग होणं खूप गरजेचं आहे. समोरची टीम बलाढ्य टीम आहे, त्या टीमकडे देखील बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. पाहायला गेलं तर मोहन पारदी चांगला खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे आणि त्याने मात्र पहिल्या षटकामध्ये ते दाखवून सुद्धा दिलं. एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू कशा प्रकारे असावा हे पहिल्या षटकामध्ये आपण पाहितलं. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आला गोलंदाज भरत तमनाथ विलेचेन कडून. लोअर फुल टॉस त्याला कन्वर्ट करायचं होतं. वाईडिश लॉंग ऑनच्या धोक्यावरून हा ठोकलाय. भालचंद्रच्या बॅटमधून आला हा धमाका षटकार. फटका खेचला त्यावेळेला असं वाटत होतं की मिस टायमिंग आहे की काय, परंतु ही मनगटातली ताकद आहे भालचंद्रच्या. स्टेंडू सरळ जाऊन विसावला सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च भरत सज्ज झाला. हा देखील चांगला चेंडू, यावेळी अगदी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो उचलणार तत्पूर्वी आपण पाहतोय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. काय रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळते दोन्ही या फलंदाजांच्या माध्यमातून. चित्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं मात्र धावा जमवल्या जात आहेत. त्यांना देखील माहिती आहे पुढची टीम बलाढ्य आहे, त्यांच्यासमोर आम्हाला 40 ते 45 धावांचं आव्हान ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मात्र हे संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 वरती. हा देखील स्लोअर होता, पिक करता आला नाहीये. इथे मात्र स्विचिटचा फटका खेचायचा होता. ज्यावेळी तुमच्या बॅटमध्ये सरळ बॅटनं रन्स येतात, अशा वेळी तुम्ही चुका करणं कितपत योग्य आहे आपल्या टीमसाठी. स्विचिटचा हा फटका फसला गेला. सरळ चेंडू खऱ्या अर्थानं पायावरती आदळला, परंतु अगदी आपण पाहतोय की ऑफ स्टंप मिस करत होता आणि अंपायर सांगतात नॉट आउट आहे, डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला चेंडू, एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू फ्लाइंग स्लिपला ट्रॅव्हल झाला. एकच धाव, 18 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आजच्या दिवसभरातील ही चौथी मॅच आपण पाहतोय. सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांना फाईट करते राजेश 11. काय मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एकीकडे एक विजय मात्र संपादित केलाय राजेश 11 या टीमनं, तर दुसरीकडे एक विजयाच्या शोधामध्ये सह्याद्री वॉरियर्स ही टीम. गोलंदाजी मार्कवरती निघालेत गोलंदाज भरत. वेगानं गोलंदाजी करतात, परंतु या मॅच मध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं बॅकअप द हँड स्लोवर चेंडू देखील पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतो एक फुलर लेनचा चेंडू देखील पाहितला, त्याच्यावरती अपील देखील करण्यात आली होती. विशिष्ट चेंडू टाकण्याची क्षमता या गोलंदाजाकडे देखील आहे. हलक्या हाताने इथे मात्र थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. झेल घ्यायची होती, कारण की अगदी सोपी झेल होती, परंतु इथे बीट झाल्यात आणि 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्यात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 20 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 9 धावा आल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज भरतनं 11. पुनश्च हलक्या हातानं शॉट फक्त चेक केलाय, सन्मान दिला गेलाय. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक हवी आहे खऱ्या अर्थाने योगेशला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आमचे पंच संजयजी वाघमारे सर आम्हाला सांगतायत की 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलं तर संघाची झालेली एकंदरीत धावसंख्या आपण पाहताय 21.
तर आमचे कुंडेवालचे कॉमेंटेटर हिरामनजी कातकरी यांच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. भरपूर सारे मान्यवर ज्यांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देणं शक्य नाही आहे ते मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या KTC लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील येतात. त्या घर बसल्या प्रेक्षकांचं देखील या आदिवासी प्रीमियर लीग 2023-24 मध्ये करूया सहर्ष स्वागत. आडव्या बॅटमधून अलॉंग द कार्पेट हा फटका काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक सिंगल धाव. गोलंदाजीसाठी आलाय दीपक. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं थोडीशी सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते फलंदाज योगेशच्या बॅटमधून. बोल ना. हा आडव्या बॅटमधून अगदी गुडघा टेकून हा फटका शॉट खेळायचा होता. आपण पाहतोय ना की काऊ कॉर्नर रिजनला त्या ठिकाणी तैनात केलेला क्षेत्ररक्षक आणि त्याची दर्जेदार फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल धाव आली आणि सिंगल धावीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 23 वरती. तर बघा आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला वडापावचं स्टॉल आहे, एंजल वडापाव स्टॉल. त्या वडापावचा स्वाद घ्या. अगदी स्वादिष्ट असा वडापाव आहे. एक सिंगल धाव. भरत वेगवान चेंडू त्याच्यावरती प्रत्युत्तर अगदी व्ही शेप मध्ये स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार अशीच बॅटिंग आता त्याच्या माध्यमातून मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च दीपक. आडव्या बॅटनं अगदी डीप मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अडवणी देखील अचूक आणि त्यानंतर फेकी देखील आपण पाहतोय. आणखीन एक धाव फलकामध्ये ऍड केली जाते. 28 धावा. त्याच्यानंतर DG वॉरियर्स आणि अथर्व शरण्या वॉरियर्स 11 आपण सज्ज राहायचंय. कट केला होता. थर्डमॅन मधून चेंडू ट्रॅव्हल करायचा होता परंतु शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे आणि जसा खराब चेंडू येईल तसा मोठा फटका देखील कन्वर्ट करतायत दोन्ही ही बॅटर. फार चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा जो त्यांचा मनसुबा आहे तो आतापर्यंत आपल्याला यशस्वी पाहायला मिळतोय. आणखीन एक फार चांगला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंगॉनला त्या ठिकाणावरून येतील. तत्पूर्वी एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 3 देखील इथं समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 वरती. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय म्हणजे 10च्या सरासरीनं खऱ्या अर्थाने या धावा जमवल्या जात आहेत. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चुकी घडली. वाईडिश लॉंगॉनला सोपा झेल मात्र इथं जमिनीला दान झालाय. झेल ड्रॉप होतोय. एक सिंगल धाव येईल. शेवटचं षटक आहे आणि योगेश खऱ्या अर्थानं सलामीला आलाय. तो सेट झालाय. त्याला चेंडू अगदी फुटबॉल एवढा दिसतोय आणि त्याची झेल तुम्ही सोडली आहे. हा वेगवान चेंडू
प्रचंड वेगानं हा चेंडू, अगदी आपण पाहतो ना यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू, हा निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये वेगवान चेंडूला मात्र, वेगवान गोलंदाजाला मात्र हे शेवटचं षटक दिलं आहे आणि त्याचा रिझल्ट देखील आपण पाहतो ना 2 चेंडूंमध्ये आपल्याला फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं पाहायला मिळतोय. हा फटका, अकुल टप्प्याचा चेंडू, त्याला पुल केलाय, पुल ठरलाय सक्सेसफुल, येतोय बालचंद्रच्या बॅट मधून हा क्वालिटी दर्शवणारा षटकार. सदोतीस धावा धावफलकावरती. आणखीन एक मिस टायमिंग फटका, यावेळी मोहन पारधी अगदी चेंडूवरती जोराने आले होते परंतु स्वतःला थांबवलं आणि इथून पाहता आपण 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 39 39 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. योगेश आणि बालचंद्र यांच्यामधली पार्टनरशिप खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते आहे. आतापर्यंत दोन्हीही फलंदाज फार चांगली इनिंग साकारताना आपल्या टीमसाठी. आणखीन एक वेगवान चेंडू, त्याच्यावरती प्रतिउत्तर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. षटकार. पंचेचाळीस धावा, पुस्तकी फटका बालचंद्रच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक कव्हरला चेंडू उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये, पकडली जाईल झेल. इथून कंप्लीट झाली झेल. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली बालचंद्रची. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 46 धाव्यांचं आव्हान टार्गेट मात्र सेट केलं गेलं आहे ते राजेश 11 या टीम कडून सह्याद्री वॉरियर्स या टीमसाठी. आता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 46 धाव्यांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा कशा प्रकारे पाठलाग होणार हे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच साठी डीजी वॉरियर्स टीमचा संघनायक आणि अथर्व शरण्य 11 टीमचा संघनायक टॉस साठी या. चला वसंत ओला आणि अथर्व शरण्य 11 टीमचा संघनायक, डीजी वॉरियर्स टीमचा संघनायक वसंत होला आणि अथर्व शरण्य 11 टीमचा संघनायक टॉस साठी यायचे लगेच. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच आपली असणार आहे टॉस साठी या.
पहिल्या सत्रामध्ये आपण पाहितली बॅटिंग खऱ्या अर्थानं राजेश 11 या टीमची अगदी शेवटच्या षटकावरती आक्रमण केलं गेलं आणि 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 46 धाव्यांचं आव्हान ठेवलंय सह्याद्री वॉरियर्स या टीम समोर. सलामीची जोड साखळी लगेच पाठवून द्या सह्याद्री वॉरियर्स टीम. आणि खऱ्या अर्थानं आमचे या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आयोजक आमचे सोमनाथजी वाघमारे आणि त्यांच्या समूहामध्ये नितीनजी पवार, हरिदोरे आणि सुरेशजी निवडगुडा. अगदी या मैदानाची चारही बाजूनी मात्र फेरी लगावत मात्र पाहितलं जात आहे. कुठे कोणती कमतरता तर नाही आहे ना या स्पर्धेमध्ये, ते तपासली जाते त्यांच्या माध्यमातून. अगदी यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून या कर्जत प्रीमियर लीग 2023-24च्या 7व्या पर्वामध्ये. मोहन पारदी आणि सोमनाथ ही सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 46 धाब्यांचं टार्गेट आहे. खऱ्या अर्थाने या मैदानावरती जर हे टार्गेट पाहायला गेलं ना तर फार मोठं टार्गेट आहे, कारण की आपण आजचा 3रा दिवस आहे आणि या स्पर्धेची जर का सर्वात मोठी धावसंख्या जर पाहायला गेलो ना तर फक्त 51 आहे, म्हणजे 51 आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 46 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय. अखेर या मॅच मध्ये फार काही सांगून जाईल. ही महत्वपूर्ण विकेट आहे खऱ्या अर्थानं. समोर गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतो दीपक, ज्यानं मागच्या मॅच मध्ये फक्त 2 धावा देत अप्रतिम स्पेल हाताळलं होतं आणि त्याने मात्र मोमेंटम कॅचअप करून दिलं होतं आपल्या टीमसाठी. तो गोलंदाजी मागवती सज्ज झालाय. पहिला चेंडू क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मोहन पारदीच्या बॅट मधून येतो हा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार. या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो मोहन पारदी. स्टायलिश फटके लगावण्यासाठी माहीर असलेला हा फलंदाज पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार. पुनश्च त्याच पद्धतीचा फटका फसला गेलाय. इथे आपण पाहतोय शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये सोपा जेल देऊन बसलाय आणि ही मॅच खऱ्या अर्थानं फसली की काय असाच प्रश्नचिन्ह आता सर्वांच्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर मात्र विकेट. चांगली गोलंदाजी, चांगलं बॅटल. आणखीन एक वेगवान चेंडू, डॉट बॉल. उत्तम दर्जाची गोलंदाजी. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं हा गोलंदाज वापरला गेलाय ना पहिल्या षटकामध्ये, ते काम त्याने मात्र पूर्ण केलं. एक षटकाराचा मार जरूर खाल्ला, परंतु जी विकेट हवी होती टीमला ती महत्वपूर्ण विकेट मिळवून दिले मोहन पारदी. पुनश्च आपण पाहतोय डॉट बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर वरचे चेंडू गोलंदाजाला निश्चितच. डीजी वॉरियर्स आणि अथर्व शरण्य 11 टीम आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमचे संघनायक हे षटक संपण्याच्या आतमध्ये आपल्याला टॉसला यायचंय, नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. हा फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण. स्कोर ऑफ द विकेट. अंपायर सांगतात नो बॉल. चेंडूला दिला फेकून सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार.
दोन चेंडूंवरती थांबवलं. जसा खराब चेंडू आला फ्रीटचा चेंडू आणि त्याच्यावरती देखील आलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोक्याचं होऊ शकलं असतं, परंतु इथे कंप्लीट झाले. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 वरती. हा फटका अप्रतिम. एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या पलीकडे फलंदाज दीपकच्या बॅटमधून हा दर्जेदार क्वालिटी अगदी पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार एक सिंगल आली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावांचा पाठलाग करायचा. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं मोहन पारदीने करून दिली आपल्या टीमला आणि त्यानंतर मात्र आता ती इनिंग पुढे नेण्याचं काम दीपक आणि सोमनाथ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सोमनाथच्या बॅटमधून, दीपकच्या बॅटमधून. 2 षटकार 1 चौकार. चांगली इनिंग आतापर्यंत साकारतोय आणि 46 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत बॅटिंग करणारा सह्याद्री वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचला आहे 26 वरती. म्हणजे अजूनही इथून पाहायला गेलं तर 20 धावांची गरज आहे. चांगला स्टार्ट आपल्या टीमसाठी. दीपक आणि सोमनाथ जबाबदारी मात्र स्वीकारत असताना हा देखील फटका चांगला आहे. वाडी स्लॉंगॉनला त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. शंकर पारदी गोलंदाजी मार्क वरती आहे. हे बॅटल खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं असेल. मोहन पारदी बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण शंकर पारदी आलाय गोलंदाजीसाठी. ऑलओव्हर फुल टॉस. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार.
32 धावा धावफलकावरती आपण पाहताय. काही फटका सजवला फलंदाज दीपकनं. पॅडल स्वीप आपण पाहितलं. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये ना ती वेकंड एरिया शोधून मात्र तिथे फटकेबाजी केली जाते. पुनश्च चेंडूला टॅप करायचं होतं. अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला फटका सजवायचा होता. शेवटचा चेंडू आला निर्धाव आणि एकंदरीत झालेली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 32-46चा पाठलाग करत असताना 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या 32. चांगली फलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळतीये सह्याद्री वॉरियर्स या टीम कडून. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये खऱ्या अर्थानं इथून पहिला विजय त्यांना हवा आहे. त्यासाठी हे प्रयत्न त्यांच्याकडनं चालू आहेत आणि ते प्रयत्न करत असताना जरी आमचा सलामीचा या टीमचा टीम लीडर बाद झाला असेल तरी सुद्धा आम्ही इथून या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो हे मात्र मैदानामध्ये दर्शवत आहेत दोन्ही फलंदाज. दीपक आणि सोमनाथ जबाबदारी त्यांनी घेतली आपल्या खांद्यावरती आणि इथून मात्र चांगले बॅटिंग आतापर्यंत साकारत आहेत. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. 32 धावा धावफलकावरती. एक महत्त्वपूर्ण विकेट गमावली आहे सह्याद्री वॉरियर्स या टीमनं. आता मात्र थोडीशी प्रेशराईज झाली असेल गोलंदाजी करणारी राजेश इलेव्हन ही टीम. कारण की महत्त्वपूर्ण 2 षटकं होती आणि जे महत्त्वाचे 2 गोलंदाज होते त्यांच्यावरती आक्रमण झाला. तब्बल 2 षटकांमध्ये 32 धावा आल्यानंतर मात्र आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती द्यायची. आता मात्र विकेट हवी आहे त्यांना कारण की ही पार्टनरशिप आपण पाहतो ना फार मोठी आता आपल्याला पाहायला मिळते आणि ही पार्टनरशिपला आता रोख राबायचा असेल तर तुमच्याकडचा गोलंदाज आता अचूक लाईन आणि लेनचा तुम्हाला वापरावा लागणार आहे. ज्याच्याकडे ती क्षमता आहे की इथून मात्र या मॅच मध्ये पुनश्च कमबॅक करून देईल. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सागर आलाय तिसरं षटक घेऊन. जबाबदारीचं षटक आहे. 2 षटकांमध्ये रन्स आल्यात. आता जबाबदारी वाढली आहे सागरवरती देखील. इथून आता धावा वाचवायचे आहेत. कमीत कमी धाब्यांचं षटक फेकायचं आहे. त्यासाठी आता मात्र सागरला प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू उचली घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती चेंडू पिचिंग झाला. त्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली आणि सरळ खांद्याच्या दिशेने मात्र हा चेंडू निघून गेला. निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 11 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे अजूनही इथून. हा फटका चांगला आहे. अगदी आपण पाहतोय अगदी ऑफ स्टंप वरचा चेंडू लेग स्टंप वरती घेतला आणि हा फटका फसला गेलाय. सोमनाथला देखील परतावं लागतंय. सलामीला गेलेला सोमनाथ देखील आता परततोय. सलामीची जोड साखळी मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतीये परंतु दीपक अजूनही मैदानावरती आहे. ही जमेची बाजू आहे खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कारण की दीपकच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने या रन्स आल्यात सह्याद्री वॉरियर्स या टीमसाठी. योगेश गेलाय नवीन बॅटर मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. आता 10 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे. मोठ्या फटक्याची गरज होती का हा देखील प्रश्नचिन्ह सर्वांनाच आता पडून राहिला कारण की 12 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज होती. सिंगल डबलने देखील ही मॅच कंप्लीट होऊ शकते. अशा वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश आलं आणि फलंदाज तिथून बाद झाला. ऑन साईडला फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन फार मोठं. दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती येतात. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स अगदी सहजरित्या या 2 धावा कंप्लीट करतात. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकत आहे. 34 वरती जाऊन पोहोचत आहे. आता मात्र 12ची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 9 चेंडू 12 धावा. अगदी दोन्ही ठिकाणी ही बॅलन्स मॅच आपल्याला पाहायला मिळते समांतर. हा शॉर्ट पिच त्याला फक्त कट केलाय. अगदी आपण पाहतोय कव्हर मधून चेंडू काढलाय डीप कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहतोय आपण एकच धावेवरती थांबावं लागतंय. 8 चेंडू 11 धावा. शेवटचे 8 चेंडू 11 धाव्यांची गरज. 35 धावा धावफलकावरती. 8 चेंडू 11 धावा. मॅच अगदी जवळ आणून ठेवली आहे दीपकनं. आता इथून वेगवान चेंडू गतीनं बीट केलं या चेंडूवरती आपण पाहतोय.
डॉट बॉल आला. अंपर कोणताही सिग्नल देत नाही म्हणजे हा निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूने आता धावसंख्या तिथे स्थिरावते 35 वरती. 7 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. 7 चेंडू 11 धावा. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दीपक सेट झाला. त्याच्यासाठी मात्र हा फटका चांगला आहे. अगदी आपण पाहतो अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑनला दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि बनवायचे आहेत तर 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. तर आमचे मारुतीजी पवार हिंदीचे कॉमेंटेटर आम्हाला ज्यांची भरपूर सारी साथ खऱ्या अर्थानं लाभली गेली ते आमचे मारुतीजी पवार. मी त्यांना विनंती करतो की आपण या या समालोचन कक्षामध्ये यायचं आपण. त्यांनी लावलाय 500 रुपये. नंतरच्या मॅचला लावतो की सुरेशला सुरेश लावतो तुला 9 पाहिजे. 3 6 कसं मारल 2 ला बाबा जातील 500 तर बघ मग. नाही ते लावता. शेवटचं 6 चेंडू आणि बनवायचे 9 धावा. आणि आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आलाय किरण. हा फटका लावून द कार्पेट. आपण अगदी पाहतो एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळतोय परंतु एकच धाव. दीपककडे स्ट्राईक हवी आहे आणि दीपकने खऱ्या अर्थानं थांबवलंय. हा बोला. डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 4 चेंडू आणि आपण पाहतोय 8 धाब्यांची गरज. 4 चेंडू 8 धावा. किरण बरंच काही निर्भर आहे किरणवरती. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि ते पकडली जाईल झेल. अगदी महत्वपूर्ण विकेट ज्यानं अगदी पहिल्यापासून या मॅच मध्ये आपल्या टीमला आणून ठेवलं होतं. अगदी मोक्याच्या क्षणी मात्र आपली विकेट देऊन बसलाय. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि बनवायचे 8 धावा. किरणनं मात्र अगदी शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर नक्कीच आपण पाहतो एक पारितोषिक आलंय. बहुजन विथ पॅन्थर सुधागड तालुका अध्यक्ष प्रदीपजी सालुंके यांच्याकडून लगातारचे 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने जर लगावले तर त्याच्यासाठी कॅच प्राइज ओव्हर द बॉलर हेड. अगदी सिंगल कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेसाठी आणि अंपायर सांगतात की नॉट आउट. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील आणि 6 धाब्यांची गरज. 2 चेंडू 6 धावा. काय गोलंदाजी साकारतोय किरण. शेवटच्या षटकामध्ये त्याला थांबवण्यात आलाय. शेवटचं षटक अप्रतिम आतापर्यंत हाताळलंय ज्यांना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली त्यानंतर डॉट बॉल आला त्यानंतर विकेट आणि आता मात्र 2 धावा. 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज.
एखादा मोठा फटका येईल का? मोठा फटक्याची नितांत गरज आहे मित्र म्हणेन सह्याद्री वॉरियर्स या टीमला आणि तो मोठा फटका आता खिचून आणावा लागेल. आणि हा फटका आलाय फुलटॉस चेंडू त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून हा ठोकलाय विजयी षटकार.